अतुल, ओव्हरऑल जो समाज आहे, आजच्या समाजातलं, राजकारणातलं तुम्हाला खुपणाऱ्या गोष्टी? नाही, मला समाजातल्या खुपणाऱ्या गोष्टी म्हणण्यापेक्षा मी जसं म्हटलं तसं की या शहरात आपण राहतो, या शहराने आपल्याला इतकं दिलं, त्या शहरावर आपण प्रेम करूया. जसं मराठीबद्दलही माझं म्हणणं आहे की मराठी भाषा नीट बोलता आली पाहिजे. आपल्याला मराठी भाषा नीट बोलता येत नाही हेच जर का माहिती नसेल तर मराठी भाषा नीट बोलण्याचा आपण प्रयत्न कसा करणार? म्हणजे माझ्या सुदैवाने माझ्यावर संस्कार जे झाले ते मी अगदी उदाहरण देऊन सांगतो की टिळक आणि आगरकर नाटकात एक वाक्य होतं की टिळक आगरकरांना हे सांगतात की जेव्हा कधी या देशात स्वातंत्र्याची पहाट उगवेल तेव्हा सूर्यनारायणाचा रथ घोडदौडीनं क्षितिजावर ओढत आणण्यास यांच्यासारखे जातीवंत, तेजस्वी, उमदे, तुरंग दुसरे मिळायचे नाहीत. पण इंग्रजांनी यांच्या पाठीवर मानमरातबाच्या झुली घातल्या, तोंडाला लठ्ठ पगाराचे तोबरे दिले आणि ही भोळसट नारायणाच्या रथाऐवजी साहेबाच्या टमटमी घेऊन उलट्या दिशेला पळायला तयार झाली. अतिशय हे एक वाक्य होतं त्या नाटकात. अशी पल्लेदार वाक्य होती आणि ती मला सुदैवाने माझ्या संस्कारक्षम वयात ऐकायला मिळाली. म्हणजे श श आहे. आता मला यांचं कौतुक वाटलं. भाषा म्हणाले ते फार कौतुकास्पद आहे. आणि ते येतं. म्हणजे मला आता श म्हणण्यासाठी प्रयत्न नाही करावा लागत, तो इथे आला माझ्या. तुम्ही श म्हणजे इतका की लोक म्हणतात हा श श फडक्यांचा असं म्हणतात. नाही, मी ते आहे ना, तर ती भाषा बोलण्यासाठी आपण प्रयत्नच करत नाही. आणि आपल्याला काही त्यात चुकतंय किंवा आपल्याला त्यात आपण काहीतरी गमावतोय असंच वाटत नसेल. म्हणजे आता पु ल देशपांडे त्यांच्या साहित्यातलं विनोद, हल्लीच्या मुलांना त्यात हसण्यासारखं काय आहे असं वाटतं, किंवा त्यात विनोदी काय आहे, किंवा त्यात ते हसण्यासारखं नाहीये, ते विनोदी आहे. आता हसण्यासारखं आणि विनोदी यातलाही फरक जर का लोकांना कळत नसेल, ते हसण्यासारखं नाहीये, ते वाचून तुम्हाला हसू येतं. किंवा मग त्यातली जी गंमत आहे की आता नाथा कामताचं उदाहरण त्यांनी घेतलं की नाथा माझ्यासमोर फकीराच्या हातातल्या धुपासारखा उसासत होता. आता हे याच्यापेक्षा अधिक करेक्ट वर्णन काय असू शकतं की फकीरांनी त्या निखाऱ्यावर टाकलेला धूप आणि तो जो भस्कन त्याचा धूर निघतो तसा माझ्यासमोर एक माणूस उसासत होता. किंवा बोंबलांच्या काड्यांच्या जुडग्यात केवडा. तर ही जी वर्णनं आहेत त्याचं तुम्ही काय करायला सांगा ना. म्हणजे आता याची तर सवय आपल्याला असली पाहिजे, याची तर गंमत आपल्याला कळली पाहिजे. खूप तर खरंच आहे, भयंकर खूप आहे की मराठी भाषा नीट बोलली जात नाही, अनेक वेळेला कार्यक्रमात बोलली जात नाही आणि त्याचं आपल्याला काही वाटत नाही.